तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 10th इंग्लिश ग्रामरसाठी संपूर्ण रायटिंग स्किल्स हा सेक्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. या सेक्शनमध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात, कोणते क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आणि काही ट्रिक्स देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रायटिंग स्किल्स हा सेक्शन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये एकूण 25 मार्क्ससाठी विचारला जातो. तर बघा ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7. तर बघा क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला एकूण 10 मार्क्ससाठीचा असतो. यामध्ये तुम्हाला 2 सब क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर ए आणि क्वेश्चन नंबर बी. आता बघा क्वेश्चन नंबर ए मध्ये तुम्हाला फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल लेटर या दोन्ही लेटर रायटिंगपैकी एक लेटर रायटिंगचा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी अटेम्प्ट करायचा असतो. यानंतर बघा बी सब क्वेश्चनमध्ये डायलॉग रायटिंग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच या दोन्ही क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी अटेम्प्ट करायचा असतो. यानंतर बघा या सेक्शनमध्ये तुमचा पुढचा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. हा क्वेश्चन देखील तुम्हाला 10 मार्क्ससाठीचा असतो. या क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला 2 सब क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर ए आणि क्वेश्चन नंबर बी. क्वेश्चन नंबर ए मध्ये तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल या दोन्ही क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी अटेम्प्ट करायचा असतो. त्यानंतर बघा सब क्वेश्चन बी मध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट किंवा डेव्हलपिंग अ स्टोरी या दोन्ही क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी अटेम्प्ट करायचा असतो. आता बघा ह्या सेक्शनमध्ये तुमचा शेवटचा क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशनसाठी. हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी विचारला जातो. तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये देखील 3 सब क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर ए यामध्ये ट्रान्सलेट द वर्ड्स इन मराठी 2 मार्क्ससाठी. त्यानंतर सेकंड सब क्वेश्चन असतो ट्रान्सलेट द गिवन सेंटेन्स इन मराठी 2 मार्क्ससाठी. आणि शेवटचा सब क्वेश्चन असतो ट्रान्सलेट द गिवन प्रोवर्ब इन मराठी 1 मार्क्ससाठी. असा एकूण 5 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. तर बघा तुम्हाला अशा पद्धतीने रायटिंग स्किल्स ह्या सेक्शनमध्ये क्वेश्चन हे विचारले जातात. आता बघा ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये अटेम्प्ट करायचे असणार आहेत ते आता आपण बघूया. तर बघा तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 ए मध्ये फॉर्मल लेटर, क्वेश्चन नंबर 5 बी मध्ये डायलॉग रायटिंग, क्वेश्चन नंबर 6 ए मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि क्वेश्चन नंबर 6 बी मध्ये न्यूज रिपोर्ट हे 4 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे असणार आहे. आता बघा हेच क्वेश्चन मी तुम्हाला का सांगतोय, तर बघा ह्या क्वेश्चनला फिक्स फॉर्मॅट असतो, इझिली अटेम्प्ट करता येतात आणि इझिली ह्या क्वेश्चनला तुम्हाला मार्क्स देखील मिळतात. त्यामुळे बोर्ड एक्झाममध्ये हेच क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे असणार आहे. आता एक एक क्वेश्चन टाईप आपण समजून घेऊ. तर बघा पहिला क्वेश्चन टाईप आहे फॉर्मल लेटर रायटिंग. आता बघा फॉर्मल लेटर कशा पद्धतीने लिहिलं जातं ते आता आपण बघूया. तर बघा फॉर्मल लेटर लिहित असताना तुम्हाला 2 ॲड्रेसी मेन्शन करायचे असतात, ज्यामध्ये सेंडर आणि रिसिव्हर असे 2 ॲड्रेसी तुम्हाला लिहायचे असतात. त्यानंतर बघा फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा असतो. त्यानंतर फॉर्मल लेटर लिहित असताना तुम्हाला सॅल्युटेशन, ज्यामध्ये रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम अशा पद्धतीने सॅल्युटेशन लिहायचं असतं. त्यानंतर मिनिमम 2 ते 3 पॅराग्राफमध्ये तुम्हाला लेटर रायटिंग ही करायचं असतं. त्यानंतर शेवटी तुम्हाला एंडिंग करायचं असतं युअर्स फेथफुली किंवा युअर्स ट्रूली. तर बघा अशा पद्धतीने ओव्हरऑल फॉर्मल लेटर हे लिहिलं जातं. आता बघा फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असतो ते आता आपण समजून घेऊ. तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला सेंडरचा ॲड्रेस लिहायचा असतो. त्यानंतर रिसिव्हरचा ॲड्रेस तुम्हाला लिहायचा असतो. त्यानंतर सब्जेक्ट तुम्हाला 2 ते 3 वर्ड्समध्ये लिहायचा असतो. त्यानंतर सॅल्युटेशन तुम्हाला लिहायचं असतं, ज्यामध्ये रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅडम तुम्हाला फॉर्मल लेटरसाठी लिहायचं असणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल लेटर रायटिंगला सुरुवात करायची. तर बघा लेटर मिनिमम 2 ते 3 पॅराग्राफमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला सेल्फ इंट्रोडक्शन करायचे की तुम्ही कोण आहात आणि लेटर कशा संदर्भात तुम्ही लिहितात. यानंतर बघा सेकंड पॅराग्राफमध्ये तुम्ही लेटर का लिहित आहात हे तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं असतं. त्यानंतर शेवटी तुम्हाला लेटरची एंडिंग करायची असते. तर बघा अशा पद्धतीने फॉर्मल लेटरचा ओव्हरऑल फॉर्मॅट हा असतो. तर बघा लेटर लिहित असताना थोड्याफार मिस्टेक झाल्या तर चालतात, ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाल्या तरी चालतात. जर तुमचा ओव्हरऑल फॉर्मॅट जर करेक्ट असेल तर तुम्हाला लेटर रायटिंगला 5 आउट ऑफ 5 मार्क्स तुम्हाला इझिली मिळतात. यानंतर बघा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये लेटर रायटिंगवरती कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो आणि तो कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा ते आता आपण बघूया. तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते. ती इन्फॉर्मेशन वाचल्यानंतर आपल्याला सेंडरचं नाव आणि सेंडरचा ॲड्रेस आपल्याला मिळत असतो. त्याखाली तुम्हाला एक छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली असते. ती ॲडव्हर्टाइजमेंट नीट वाचायची. त्यामधनं आपण लेटर कशा संदर्भात लिहितोय त्याची माहिती तुम्हाला मिळते. ॲडव्हर्टाइजमेंट वाचल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिसिव्हरचा ॲड्रेस हा दिलेला असतो आणि त्याखाली तुम्हाला फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल लेटरसाठी क्वेश्चन हा दिलेला असतो. क्वेश्चन वाचला की आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट हा मिळत असतो. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये लेटर रायटिंगसाठी क्वेश्चन हा विचारला जातो. आता बघा लेटर कशा पद्धतीने लिहायचं, तर बघा सगळ्यात आधी सेंडरचा ॲड्रेस ॲज इट इज तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेला असतो, तो ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचा. त्यानंतर रिसिव्हरचा ॲड्रेस देखील तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेला असतो, तो देखील ॲड्रेस ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचा. त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर सॅल्युटेशन आणि त्यानंतर लेटर रायटिंगला सुरुवात करायची. तर बघा पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला सेल्फ इन्फॉर्मेशन म्हणजे स्वतःची इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची की तुम्ही कोण आहात आणि कशा संदर्भात लेटर तुम्ही लिहितात. त्यानंतर लेटरची मेन बॉडी 2 ते 3 पॅराग्राफमध्ये तुम्हाला लेटर हे लिहायचं असतं.
आणि शेवटी तुम्हाला लेटरचा एंडिंग हा करायचा असतो. तर बघा ओव्हरऑल अशा पद्धतीने लेटर हे लिहिलं जातं. तर बघा लेटर लिहित असताना थोड्याफार मिस्टेक झाल्या तरी चालतात, पण ओव्हरऑल फॉर्मॅट तुमचा करेक्ट असला पाहिजे. जर तुमचा फॉर्मॅट करेक्ट असेल तर तुम्हाला 5 पैकी 5 गुण इझिली लेटर रायटिंगमध्ये मिळतात. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाइप आहे डायलॉग रायटिंग. तर बघा डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन अगदी इझी असतो आणि खूप इझिली तुम्हाला ह्या क्वेश्चनमध्ये 5 आउट ऑफ 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. आता बघा डायलॉग रायटिंग ह्या क्वेश्चनचा सेपरेटली अभ्यास करण्याची गरज नाही. फक्त यामध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात ते आता आपण समजून घेऊया. तर बघा डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठीचा असतो. यामध्ये तुम्हाला 3 सब क्वेश्चन हे विचारले जातात. तर बघा पहिला सब क्वेश्चन असतो प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम अ जंबल सेंटेन्सेस. तर बघा तुम्हाला जंबल सेंटेन्सेस दिले जातात, त्यांना प्रॉपर तुम्हाला रिअरेंज करायचं असतं. 1 मार्क्ससाठी अगदी इझी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो आणि 1 मार्क तुम्हाला इझिली स्कोर करता येतो. त्यानंतर दुसरा सब क्वेश्चन असतो कंप्लीट द डायलॉग. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठीचा असतो. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला इनकम्प्लीट डायलॉग दिला जातो. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात. फक्त त्या 2 क्वेश्चनचं तुम्हाला सिंपल आन्सर द्यायचं असतं. यामध्ये देखील तुम्हाला 1 मार्क्स इझिली स्कोर करता येतो. त्यानंतर तिसरा सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला जातो आणि त्या टॉपिकवरती तुम्हाला 3 मार्क्ससाठी डायलॉग हा लिहायचा असतो. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये डायलॉग रायटिंगवरती क्वेश्चन हा विचारला जातो. आता बघा तुम्हाला क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात ते आता आपण बघूया. तर बघा B1 क्वेश्चन असतो डायलॉग रायटिंगसाठी. हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठीचा असतो. यामध्ये पहिला सब क्वेश्चन असतो प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम अ जंबल सेंटेन्सेस. तर बघा हा क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठीचा असणार आहे. तर बघा ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करायचं? तर बघा दिलेले 4ही स्टेटमेंट नीट वाचायचे. त्यानंतर त्यांना प्रॉपर अरेंज करायचं. अगदी सोपा क्वेश्चन असतो आणि 1 मार्क ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला इझिली मिळतो. यानंतर बघा डायलॉग रायटिंगमध्ये सेकंड सब क्वेश्चन असतो कंप्लीट द डायलॉग. तर बघा इनकम्प्लीट डायलॉग तुम्हाला दिला जातो आणि तो डायलॉग तुम्हाला कंप्लीट हा करायचा असतो. तर बघा ह्या डायलॉग कंप्लीट करताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. पहिला क्वेश्चनचा आन्सर देताना ते आन्सर नेहमी पॉझिटिव्ह फॉर्मॅटमध्ये लिहायचं. म्हणजे तुम्हाला कुठलाही क्वेश्चन विचारला गेला त्याचे आन्सर तुम्हाला पॉझिटिव्हच द्यायचे असणार आहे. जर तुम्ही आन्सर निगेटिव्हमध्ये दिलं तर तुम्हाला सेकंड क्वेश्चन अटेम्प्ट करता येत नाही. त्यामुळे पहिल्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला पॉझिटिव्ह फॉर्मॅटमध्येच द्यायचं. तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला 1 मार्क्स इझिली स्कोर करता येतो. यानंतर बघा तिसरा सब क्वेश्चन असतो. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक टॉपिक दिला जातो आणि त्या टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला 3 मार्क्ससाठी डायलॉग रायटिंग हे करायचं असतं. तर बघा हा पण क्वेश्चन खूप इझी असतो. तुम्हाला मिनिमम 3 एक्सचेंजेसमध्ये म्हणजे 6 सेंटेन्समध्ये डायलॉग हा लिहायचा असतो. तर बघा ह्या क्वेश्चनचा अभ्यास करताना फक्त तुम्हाला जास्तीत जास्त डायलॉग रायटिंगची प्रॅक्टिस करायची आणि जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून बघायचे. तर बघा अगदी इझी क्वेश्चन असतो आणि डायलॉग रायटिंगमध्ये तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाइप असतो न्यूज रिपोर्ट. आता बघा न्यूज रिपोर्ट लिहिताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भीती वाटते. कारण की न्यूज रिपोर्ट रँडमली क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात आणि बोर्ड एक्झाममध्ये कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचे हे माहीत नसतं. आता बघा न्यूज रिपोर्ट कशा पद्धतीने लिहिलं जातं ते आता आपण समजून घेऊ. तर बघा न्यूज रिपोर्ट लिहित असताना तुम्हाला सगळ्यात आधी हेडिंग तुम्हाला लिहायची असते. त्यानंतर डेटलाईन तुम्हाला लिहायची असते. डेटलाईनमध्ये तुम्हाला प्लेस मेन्शन करायची असते. त्यानंतर डेट, त्यानंतर रिपोर्टरचं नेम. तर बघा रिपोर्टरचं नेम लिहित असताना बाय अ स्टाफ रिपोर्टर असं आपण लिहित असतो. त्यानंतर बघा न्यूज नेहमी पास्ट टेन्समध्येच लिहायची. जर तुम्ही प्रेझेंट टेन्समध्ये किंवा फ्युचर टेन्समध्ये न्यूज लिहिली तर तुम्हाला 0 मार्क्स दिले जातात. कुठलेही सेंटेन्स न्यूज रिपोर्टमध्ये प्रेझेंट टेन्सचं किंवा फ्युचर टेन्सचं तुम्हाला लिहायचं नसणार आहे. त्यानंतर न्यूज लिहित असताना पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनचे सेंटेन्स तुम्हाला वापरायचे असणार आहे. बाय हर किंवा बाय देम किंवा बाय हिम. कारण बघा न्यूज आपण थर्ड पर्सन लिहित असतो. त्यामुळे तुम्हाला पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनचे 1 ते 2 वाक्य तुम्हाला न्यूज रिपोर्टमध्ये लिहायचे असणार आहे. तर बघा ओव्हरऑल अशा पद्धतीने न्यूज रिपोर्ट हा लिहिला जातो. आता बघा न्यूज रिपोर्टचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असतो तो फॉर्मॅट आपण समजून घेऊ. तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला टायटल लिहायचं असतं, जे तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं असतं. ॲज इट इज टायटल तुम्हाला लिहायचं असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डेट आणि प्लेस तुम्हाला मेन्शन करायची असते. त्यानंतर खाली तुम्हाला बाय अ स्टाफ रिपोर्टर असं लिहायचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला न्यूज रिपोर्ट लिहायला सुरुवात करायची असते. न्यूज कमीत कमी 3 पॅराग्राफमध्ये तुम्हाला लिहायची असते. तर बघा पहिल्या पॅराग्राफमध्ये पूर्ण न्यूज रिपोर्टची समरी तुम्हाला थोडक्यात लिहायची असते. त्यानंतर बघा दुसऱ्या पॅराग्राफमध्ये सिक्वेन्स कशा पद्धतीने होता, कोण-कोण पीपल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, त्यांचे थॉट्स आणि त्यांचे रिएक्शन्स हे तुम्हाला मेन्शन करायचं असतं. थोडक्यात सांगायचं झालं, ती घटना कशा पद्धतीने घडली, त्या घटनेमध्ये कोण-कोण इन्व्हॉल्व होतं, त्या घटनेबद्दल लोकांचे रिएक्शन्स काय आहेत, विचार काय आहेत, हे तुम्हाला सेकंड पॅराग्राफमध्ये लिहायचं असतं. आणि शेवटी तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं असतं. तर बघा कन्क्लुजन कशा पद्धतीने लिहिणार, जर ॲक्सिडेंटल न्यूज असेल तर कुठले प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, कुठले सेफ्टी रूल्स फॉलो केले पाहिजे. जर एखाद्या इव्हेंटच्या संदर्भात न्यूज असेल तर तो इव्हेंट लोकांसाठी कसा बेनिफिशियरी ठरला हे तुम्हाला लिहायचं असणार आहे. तर बघा ओव्हरऑल कन्क्लुजन अशा पद्धतीने लिहायचं असतं. तर बघा हा फॉर्मॅट तुम्हाला न्यूज रिपोर्ट रायटिंगसाठी लक्षात ठेवायचा आहे. आता बघा बोर्ड एक्झाममध्ये न्यूज रिपोर्ट रायटिंगसाठी कशा पद्धतीने क्वेश्चन विचारला जातो आणि तो कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचा ते आता आपण बघूया. तर बघा B1 क्वेश्चन तुम्हाला न्यूज रिपोर्ट रायटिंगसाठी विचारला जातो. 5 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. तर बघा क्वेश्चनमध्ये फक्त तुम्हाला हेडिंग दिली जाते आणि त्या हेडिंगवरतून तुम्हाला न्यूज रिपोर्ट हा लिहायचा असतो. आता बघा न्यूज रिपोर्ट कशा पद्धतीने लिहायचा. सगळ्यात आधी दिलेलं टायटल ॲज इट इज लिहून घ्यायचं.
त्यानंतर डेट आणि प्लेस तुम्हाला मेन्शन करायची असणार आहे. डेट आणि प्लेस ह्याच फॉर्मॅटमध्ये लिहा, तुम्हाला इझिली मार्क्स मिळतात. त्यानंतर बाय अ स्टाफ रिपोर्टर आणि त्यानंतर तुम्हाला न्यूज रिपोर्टला सुरुवात करायची. तर बघा न्यूज तुम्हाला मिनिमम 3 पॅराग्राफमध्ये लिहायची असणार आहे. ज्यामध्ये पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला न्यूजची पूर्ण समरी तुम्हाला लिहायची असणार आहे. पहिला पॅराग्राफ वाचताच न्यूज कशा संदर्भात आहे हे वाचकाला कळालं पाहिजे. त्यानंतर सेकंड पॅराग्राफमध्ये न्यूजचं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन करायचं असणार आहे आणि शेवटच्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला कन्क्लुजन हे लिहायचं असणार आहे. तर बघा ओव्हरऑल न्यूज रिपोर्ट अशा पद्धतीने लिहिला जातो. यानंतर बघा पुढचा क्वेश्चन टाइप आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन. तर बघा हा देखील टॉपिक खूप इझी आहे. जसा डायलॉग रायटिंग आहे त्याच पद्धतीने हा टॉपिक तुम्हाला असणार आहे. तर बघा हा टॉपिक 5 मार्क्ससाठी विचारला जातो आणि इझिली 5 मार्क्स या टॉपिकमध्ये मिळतात. आता बघा व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? आता बघा व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन हा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कशा पद्धतीने विचारला जातो? तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक पॅराग्राफ दिला जातो. त्या पॅराग्राफमधली इन्फॉर्मेशन आपल्याला नॉन व्हर्बल फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफर करायची असते. तर बघा 5 मार्क्ससाठी अगदी इझी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. आता बघा बोर्ड एक्झाममध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन असतो? तर बघा बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला एक सिंपल पॅराग्राफ दिला जाईल. त्या पॅराग्राफच्या खाली अशा पद्धतीने तुम्हाला टेबल हा दिला जातो. तर बघा ह्या टेबलमध्ये तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन फिलअप करायची असते. तर बघा असा एकदम सोपा क्वेश्चन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. तर बघा आतापर्यंत आपण एकूण 4 टॉपिक्स अभ्यासले. त्या 4 टॉपिक्सपैकी डायलॉग रायटिंग आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल ट्रान्सफॉर्मेशन हे दोन्ही टॉपिक्स खूप इझी आहेत. इझिली तुम्हाला 10 आउट ऑफ 10 मार्क्स यामध्ये स्कोर करता येतात. फक्त तुम्हाला लेटर रायटिंग आणि न्यूज रिपोर्ट रायटिंग या दोन्ही क्वेश्चनची प्रॅक्टिस ही करायची असणार आहे. यानंतर बघा ह्या सेक्शनमध्ये तुमचा शेवटचा क्वेश्चन असतो ट्रान्सलेशनसाठी. तर बघा हा देखील क्वेश्चन खूप इझी असतो. या क्वेश्चनचा देखील तुम्हाला एक्स्ट्रा स्टडी करण्याची गरज नाही. फक्त यामध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात ते आपण समजून घेऊ. तर बघा यामध्ये तुम्हाला एकूण 3 सब क्वेश्चन असतात. ज्यामध्ये पहिला सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला 6 इंग्लिशमध्ये वर्ड्स दिले जातात. त्यापैकी कुठलेही 4 वर्ड्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट हे करायचे असतात. तर बघा 2 मार्क्ससाठीचा तुमचा हा क्वेश्चन असतो. त्यानंतर सेकंड सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला 4 इंग्लिशचे सेंटेन्स दिले जातात. त्यापैकी कुठलेही 2 सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट हे करायचे असतात. तर बघा हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जातो. त्यानंतर तिसरा सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला 2 प्रोव्हर्ब्स दिले जातात. त्यापैकी कुठलंही एक प्रोव्हर्ब तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट हे करायचं असतं. तर बघा 1 मार्क्ससाठी तुमचा हा क्वेश्चन असतो. तर बघा अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला 5 मार्क्ससाठी बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. आता बघा परीक्षेमध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने असतो ते आता आपण बघूया. तर बघा परीक्षेमध्ये क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन 5 मार्क्ससाठी तुम्हाला असणार आहे. यामध्ये पहिला सब क्वेश्चन असेल. यामध्ये तुम्हाला एकूण 6 वर्ड्स दिले जातील. त्यांना तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट हे करायचं असणार आहे. तर बघा अगदी इझी क्वेश्चन असणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. यानंतर सेकंड सब क्वेश्चन असणार आहे. यामध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिले जातील. त्यापैकी कुठलेही 2 सेंटेन्स तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट हे करायचे असतात. तर बघा या ठिकाणी देखील तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. त्यानंतर शेवटचा सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला 2 प्रोव्हर्ब्स दिले जातात. त्यापैकी कुठलेही एक प्रोव्हर्ब तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट हे करायचं असतं. तर बघा 1 मार्क्ससाठी अगदी इझी क्वेश्चन असतो. यामध्ये देखील तुम्हाला 1 मार्क्स इझिली स्कोर करता येतो. तर बघा ट्रान्सलेशन ह्या क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला 5 मार्क्स इझिली स्कोर करता येतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ओव्हरऑल रायटिंग स्किल्स सेक्शन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जातो. तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये रायटिंग स्किल्स हा सेक्शन तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये कशा पद्धतीने विचारला जातो, कोणते प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचे आणि कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचे या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.